श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। काही अडीअडचणी असतील, संकट असतील की ज्या वारंवार तुमच्या आयुष्यात येत आहेत, तुम्हाला मार्ग सापडत नाहीये, तर त्यासाठी काय करावे हे मी तुम्हाला आता सांगणार आहे। तर फक्त रोज ही एक सेवा तुम्हाला करायची आहे, पण ती सेवा करताना मात्र मनामध्ये कायम सकारात्मक विचार हवेत। कोणाबद्दलही निंदा करायची नाही, वाईट विचार देखील मनात आणायचे नाही। निंदेमुळे आपण जे काही कर्म करतो किंवा काही पुण्य करतो तर ते पापात बदलत असते। निंदा कायम टाळायची। ही फक्त तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा। त्याच्यासाठी तुम्हाला उपवास करायची गरज नाही आहे, त्याच्यासाठी तुम्हाला फार काही नियम पाळायची देखील गरज नाही आहे। फक्त तुम्ही निंदा करू नका आणि सकारात्मक राहा। प्रत्येकाबद्दल मनामध्ये चांगले विचार ठेवा। तर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करून मी तुम्हाला सांगते की रोज रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्र याचं पठण तुम्ही करायचं आहे। बस फक्त ही एकच सेवा तुम्ही करा। रोज रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं। त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थांची एक माळ रोज सकाळी उठल्यावर करायची। जर तुम्हाला जमत नसेल, तुम्ही जर स्वामी चरित्राचं 3 अध्याय किंवा 1 अध्याय हे जर वाचत असाल, जप करत असाल तर अगदी उत्तम। पण व्यंकटेश स्तोत्र रोज रात्री 12 वाजता 1 वेळा वाचा। तुम्हाला आकस्मिक तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे बदल जाणवायला लागतील। करून बघा। श्री स्वामी समर्थ बाकी आपल्या पाठीशी आहेतच। श्री स्वामी समर्थ।